नमस्कार मित्रांनो आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम गूगल प्ले स्टोअरवरून आधार हे नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करून सर्व परमिशन अलाउ करायचे आहेत। परमिशन दिल्यानंतर खाली स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्या व्यक्तीचे आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली जे कंटिन्यूचे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर आय ॲग्रीवरती टिक करून प्रोसीड करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला सिम 1 सिम 2 यामध्ये कोणताही एक चालू नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि खाली सेंड SMS या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक पॉपअप येईल, त्यामधील सेंड पर्यायावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचे SMS व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल आणि त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल। त्यानंतर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। इनिशिएट फेस ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचं आहे। जर गॉगल किंवा चष्मा असेल तर काढून ठेवायचा आहे। ज्या व्यक्तीचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वरच्या बाजूला आधार नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीचा फक्त चेहरा यामध्ये घ्यायचा आहे। यामध्ये डोळे ब्लिंक म्हणजे उघड-झाप करायचे आहेत। डोळे ब्लिंक केल्यानंतर इथे आपले फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होणार आहे। आता प्रोसीड बटनावरती क्लिक करा। प्रोसीड केल्यानंतर येथे आपल्याला 6 अंकी पिन तयार करायचा आहे। पिन तयार केल्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूला हा पिन कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर पुढे यायचं आहे, वरच्या बाजूला स्किप गाईड ऑप्शन आहे, स्किप करायचं आहे। स्किप केल्यानंतर इथं तुमचं नाव दिसेल, येथे मध्ये तुम्हाला एक बारकोड दिसेल, त्या बारकोडवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, जन्मतारीख, ॲड्रेस अशी सर्व माहिती इथे तुम्हाला दिसणार आहे। येथे खाली डाव्या बाजूला शेअर ID यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन डाउनलोड आधार यावर क्लिक करायचं। ग्रेट युअर आधार PDF इज रेडी, कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आधार कार्डची PDF ही तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होणार आहे। ही आधार PDFची फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड असतो। पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे सुरुवातीचे 4 अक्षरे कॅपिटल इंग्लिशमध्ये आणि तुमची जे बर्थ इयर असते असा दोन्हीचा मिळून पासवर्ड असतो। अशा पद्धतीने तुम्ही कोणाचेही आधार कार्ड डाउनलोड करू शकता। तुर्तास धन्यवाद।